सो हे गाईज, कसे आहात? तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सो आज आम्ही करणार आहे मकर संक्रांतीचं शूट. सो थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल ब्लॉग कशावर आहे. तर सगळ्यांना हॅपी मकर संक्रांत आणि कमेंट सेक्शन मध्ये भरपूर कमेंट्स द्या आणि खूप 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 प्रेम द्या. ब्लॉगला लाईक कमेंट शेअर करा. सो आता मी पहिली होते रेडी. मी जस्ट आंघोळ केली आहे. सो माझी फ्रेंड आली आहे मला साडी घालायला, तर मी पटापट होते रेडी आणि भेटते तुम्हाला. बाय गाईज. मी साडी वेअर केली आहे आता आणि आता मी करते ड्रायर हेअर्सला. सॉरी, हा इथे लाव, वरती लाव. तर मी आज सलून मध्ये नाही केस वॉश केली कारण का मंडे आहे तर सलून बंद असतो. मी घरीच केली. आता माझी फ्रेंड करते ड्रायर माझ्या हेअर्सला. सो भेटूया थोड्या वेळात ड्रायर केल्यावर. सो गाईज, मी फायनली रेडी झाली आहे, तुम्ही बघू शकता. सो गाईज, तुम्हाला खरं सांगू, मला खूप जास्त ऑकवर्ड फील होते. हे सगळं मी फर्स्ट टाइम घालते. सो मी कशी दिसते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. मला खूप जास्त हसायला येतं आणि आर्यन अजून आला नाहीये. तो येईल तर मला बघेल ना, त्याचं रिएक्शन बघूया आधी. की तो आल्यावर मला बुलेटचा आवाज येईल गॅलरी मधून. तर मी कॅमेरा सेट करेन, बघेन एकदा की सेट करू की डायरेक्ट असंच पकडू. तर त्याचं रिएक्शन बघूया तो काय देतोय. मला तर लय भीती वाटते. कशी दिसते तुम्ही पण सांगा मला. A few moments later. सो गाईज, आर्यन आता आला आहे. सो आपण घेऊया त्याचे रिएक्शन. बेबी, मी कशी दिसते? ओय, कशी दिसते? अरे नीट बोल ना. कशी दिसते मी? खरं चांगली दिसते. नजर नको लागायला म्हणून माझी मम्मी बघा काय करते. बुगलू असं का बसलायस? काजळ किती घेशील मम्मी? बस झालं. त्याला कोण नजर लावणार आहे माझ्याशिवाय? मला पण लावलंय तिने. बेबी माझं दाखव. तिने मला पण लावलं. हाय ना? हाय, मला पण लावलंय तिने. मी कशी दिसते? 1 hour later. आम्ही आलोय वैशच्या घरी. मी गाडी बुलेट वरून आली. तर आता आम्ही जातोय 4 व्हीलरनी. बुगडी 4 व्हीलर काढतोय. सो तोपर्यंत थांबा, ब्लॉग बघत राहा तुम्ही. मला काय बोलू काय नको बोलू काय सुचतच नाहीये कारण का मी असं स्वतःला कधी पहिला पाहिलंच नाही असे कपड्यांमध्ये तरी. सो मी स्वतःलाच बघून वेगळंच वाटतंय मला. तर आता तो गाडी वगैरे काढतोय. आमचं सगळं सामान बघू. सो गाडी काढल्यावर भेटूया. कुठे गेलात? त्या साईडला येतो. कव्हर काढतोय गाडीचं. त्याने मला मॅच केलंय. हे त्याने काल घेतलंय शर्ट. बेबी तुझं शर्ट दाखव. बिचारा. ही रिंग मी त्याला बर्थडेला गिफ्ट केली आहे. मस्त दिसतंय ना? नजर नका लावू फक्त. गाडीत बसलोय आम्ही. तर मी मास्क काढून टाकते. मला लाज वाटत होती ना म्हणून मी मास्क घातलेलं. पब्लिक कशी तोंडाकडे बघत राहते यार. मला एकदम वेगळं वाटतं. विंडो पण बेबी गाणं लावतोय. मला कॉपीराईट लागेल गाईज. भेटूया पुढे. गाईज, आम्ही निघालो आहोत आणि बुगली गाडी चालवतोय. सो आता थोड्याच वेळाने आम्ही शूट चालू करू. A few moments later. सो गाईज, बुगली गेलाय मॅगडी मध्ये. आम्हाला भूक लागले तर पार्सल खाणार. मॅगडीचा बर्गर थोडं काहीतरी खातो आणि त्याच्यानंतर व्हिडिओ काढायला जातोय.
तो येतोय व्हिडिओ काढणारा, सो त्यामुळे आम्ही थांबलोय. तो आता पार्सल घेतोय. आम्ही जात नाही, मी साडी घातली ना म्हणून मी मॅगडीमध्ये जात नाही. सो तो येईल आता बघा. आला 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 दिसतोय तुम्हाला? गेलेला हा बेबी. मी तुला काहीतरी विचारते. पोरी बघ कानाखाली देन पोळी वेगळ्या शाळा. 5 minutes later. बुकली घेऊन बोलचून आता आम्ही खाणार. काय बोलवतात तुम्ही? एकटेच खाते, मला न भरवता. आता भरवलं अर्धा खाल्ल्यानंतर. भरवलं ना ते महत्वाचं आहे. कधी पण भरवू दे. बोलल्यानंतर ऑफ कॅमेरा मी आधी भरवलेलं तुम्हाला. काय पण खोटं बोलू नका. बर्गर खायला या गाईस. डुगलू तू बोलव त्यांना बर्गर खायला बोला. आधी भूक लागली. म्हणजे स्वतःची पहिली पूजा, पेट पूजा, नंतरला दुसऱ्याची. मी ना असं करत, मी बोलवते या. बर्गर खाऊन भेटूया गाईचे फॅन्स आलेत आमच्यासोबत फोटो काढायला. सो मी तुम्हाला दाखवते. वेट. A few moments later. सो गाईज आमचं शूट वगैरे आता झालंय, खूप भारी झालंय. जर आमचे व्हिडिओज वगैरे मकर संक्रांतीचे बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये ब्रो ने गेला सुधांशू. तर डिस्क्रिप्शन मध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे. फटाफट जाऊन व्हिडिओज बघा, व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा. आणि आता मी जातोय घरी, मम्मीला जेवण द्यायचं आहे. तर व्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि व्लॉगला लाईक केलं नसेल तर करून घ्या पटापट. आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून द्या. निघालो आम्ही. मी काढते पहिली बिंदी यार. हे मी असंच लावलंय व्हिडिओसाठी, पण मी बिंदी वगैरे काढली नाही व्हिडिओमध्ये, कारण का ते दिसेल ना म्हणून. सो आणि माझं लग्न विग्न काही झालं नाही हा गाईज, नाही तर तुम्हाला वाटेल असं काय. ते जस्ट कामासाठी लावलेलं आहे, बाकी असं काहीच नाहीये. आणि आता मी जातोय मम्मीला काहीतरी जेवण घ्यायला. चायनीज खाणार आहे मम्मी, व्हेज वालं, तर आम्ही ते जातोय आणायला. मग तुम्हाला भेटतो. A few moments later. मी सगळं काढलंय कानातलं विनातलं. आणि आता आर्यन जातोय पतंग उडवायला आणि मी जाते माझ्या घरी. हा मला सोडतोय घरी. कंटाळा आलाय. मी सगळं माझं घेतलंय ह्याच्यामध्ये. आणि तो बघा स्वतः मी पाणी वगैरे खूप प्याली मी. आणि आता निघते मी माझ्या घरी जायला. त्यामुळे मी कानातलं काढलं, मोठं नेकलेस काढलं, नथ काढली. सगळं टाकलं का तुम्ही ह्याच्यात? तूच तर टाकलं. ठीक आहे चाल चल आलेली. 1 hour later. गाईज मी माझ्या घरी फायनली आली आहे. आणि आता मी करते माझा व्लॉग एंड, कारण का मी खूप कंटाळली आहे. मला फ्रेश पण व्हायचंय. मी कपडे वगैरे चेंज केले, ज्वेलरी वगैरे काढली सगळी. सो व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक कमेंट शेअर नक्कीच करा. भरभरून प्रेम द्या. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे व्लॉग्स बघायला मिळतील जेव्हा जेव्हा मी नवीन टाकेन. सो तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय. लव्ह यू ऑल.